नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी हुमने सर सर्वांचं स्वागत करतो. आता एक स्क्रीन तुमच्यासमोर मी शेअर करतो. तुम्हाला तो सर्वांचं उत्तर पाहिजे. तुम्ही बोलके असले पाहिजे क्लासमध्ये हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता स्क्रीन शेअर तुमच्यासोबत मी करत आहे. तो स्क्रीन तुम्हाला दिसत आहे की नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. येस ऑर नोच्या माध्यमातून. ठीक आहे. तर स्क्रीन तुमच्यासमोर आता येत आहे. स्क्रीन आले की लगेच तुम्ही सांगा की आम्हाला दिसत आहे म्हणून. ठीक आहे. आवाज माझा क्लिअर प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. आवाज सर्वात महत्त्वाचा आहे. आवाज जर समजा व्यवस्थित असेल तरच सर्व काही होऊ शकते. स्क्रीन प्रत्येकाला दिसत आहे. येस ऑर नो बोलत चला. येस सर. महाराष्ट्रातील सर्व पॉलिटेक्निकचे स्टुडंट जेवढे विद्यार्थी आपल्या क्लासला जोडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रोफेसर हुमने 11 वर्षापासून या ठिकाणी बेसिक सायन्स हा क्लास घेत आहोत आणि म्हणून या वर्षी सुद्धा आपण बेसिक सायन्स हा क्लास चालू केलेला आहे. तर म्हणून तमाम महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांचं मी आपल्या कोचिंग क्लासेसच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या क्लासेसमधलं जे कंटिन्युटी आपलं चाललं आहे ते कंटिन्यू चाललं पाहिजे. म्हणजे आजचा जो टॉपिक आहे तो आपण इथून स्टार्ट करणार आहोत. तर सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आपण आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी डिस्कस करू. आता हे जे तुम्ही पाहून राहिले हे आपल्या नोट्स आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे आपल्या या नोट्स तुम्हाला पाहायला भेटतील. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे जे आपले जुने विद्यार्थी आहे त्यांच्याकडे सुद्धा या नोट्स अवेलेबल आहेत. तुम्ही पाहू शकता. याच नावाने त्या नोट्स तुम्हाला जशाच्या तशा पाहायला भेटतील. आणि याच नोट्सचा तुम्ही स्टडी करून आपला रिझल्ट चांगला लावू शकता. तुमची जे परीक्षा आहे, एक्झाम आहे ते एम-सी-क्यू टाईपचे आहे. जे सर्वात कठीण पूर्ण या सेमिस्टरमध्ये मानले जाते. सर्वात जास्त कमी आणि खराब रिझल्ट जर असेल तो आहे बेसिक सायन्स या विषयाचा. सर्वात खराब रिझल्ट जो आहे तो बेसिक सायन्स हा विषयाचा असतो. कारण ऑनलाईन एक्झाम विषयाची असते. 250 मार्काचं याचं प्रॅक्टिकल आणि थिअरी मिळून 250 मार्क्स सर्वात जास्त मार्क्स याचे असतात. तर तुमचा स्कोर वाढवणारा तुमचे पर्सेंटेज वाढवणारा जर विषय असेल तर तो आहे बेसिक सायन्स. तुमचे पर्सेंटेज वाढवणारा विषय जर असेल तर तो कोणता आहे बेसिक सायन्स. लक्षात ठेवा. जेव्हा बेसिक सायन्सची सुरुवात झाली होती पॉलिटेक्निकमध्ये तेव्हा तर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की खूपच बेसिक सायन्स इझी आहे. पण जशी जशी याची ऑनलाईन एक्झाम झाली तसं तसा हा विद्यार्थ्यांना बेसिक सायन्स थोडासा कठीण होत गेला. आणि कठीण होण्याचं कारण काय की थेरी परवडला पण एमसीक्यू जो पेपर पॅटर्न आहे तो नाही परवडला. कारण त्याचं कारण असं आहे की एमसीक्यू मध्ये कधी काय विचारीन आणि कोणतं विचारीन नो गॅरंटी. त्याचं कारणच काही माहित नाही की कधी कोणता क्वेश्चन विचारीन. ठीक आहे. तर याच्यामधला काही टॉपिक झालेला आहे. आपण हा क्लास रिवाइजमध्ये करू. आपण फर्स्ट क्लास तुमचा नंतर स्टार्ट होणार. पण आता जे कंटिन्युटीमध्ये चालू आहे त्याच्यावर आपण फोकस करू. तर सगळ्यात पहिला जो आहे तो पोर्शन आता तुमच्यासमोर मी सांगतोय. आवाज सर्वांना क्लिअर आहे? येस ऑर नो बोलत चला. येस सर. ओके. चला. येस. ओके, ओके. ठीक आहे. तर लक्ष द्या. येस आपण सर. ओके. ठीक आहे, ठीक आहे. आता लक्ष द्या. आपण जो टॉपिक चालू केला होता तो आहे याच्यामधला एस-आय प्रिफिक्स ऑफ मल्टिपल अँड सबमल्टिपल्स. आता क्वेश्चन एक्झाममध्ये कसा आहे ते प्रिफिक्सेस. प्रिफिक्सेस फाइंड आउट करा. याचे प्रिफिक्सेस फाइंड आउट करण्याची ट्रिक मी प्रिव्हियस क्लासमध्ये सांगितली होती. तरी सुद्धा तुम्हाला अजून एकदा मी समजून सांगतो याची ट्रिक कसं लक्षात ठेवायचं प्रिफिक्सेस. ठीक आहे. प्रिफिक्सेस तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं हे लक्षात घ्या. तुम्हाला पहिला स्टार्ट करायचा आहे टी पासून. ठीक आहे. पहिला स्टार्ट कुठून करायचा आहे टी पासून. ही तुम्हाला समजवलं होतं मी की टी पासून स्टार्ट करणं आहे. या टी पासून स्टार्ट करत असताना सगळ्यात वरती काय लिहिलं आपण 10⁻12 10⁻9 10⁻6. ठीक आहे. आता हे कसं लिहायचं हे तुम्हाला इथं समजून सांगतो. असं एकदम लक्षात येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एका नवीन फाईलमध्ये मी समजून सांगतो. म्हणजे ऍक्च्युअली कसं होते ते समजून सांगत आहोत मी तुम्हाला. ही फाईल आपण ओपन करू. या फाईलमध्ये तुम्हाला ऍक्च्युअली कसं लिहायचं ते समजून सांगतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्रिफिक्सेस कसं लिहायचं ते पाहायचं. ठीक आहे. ओके. ठीक आहे. प्रिफिक्सेस लिहायचं कसं लिहायचं लक्ष द्या. इथून हा पेन घेतला मी. आपण पाहणार आहोत प्रिफिक्सेस. ठीक आहे.
तर प्रिफिक्सेस सर्वात पहिले तुम्ही लिहिला 10⁻12 लक्षात ठेवा 10⁻12 त्याच्यानंतर याच्यामध्ये मायनस करा 3 मायनस करायचे आहे 3 -3 करा किती येते 10⁻9 याच्यामध्ये मायनस करा 3 10 किती लिहिसाल 6 मायनस करा 3 10 किती लिहिसाल 3 है ना. आता लक्ष द्या मी काय लिहिलं सगळ्यात पहिले 10⁻12 मी कसं प्रिफिक्स लिहायचं तुम्हाला कसं रिमेंबर करायचं कसं लक्षात ठेवायचं याच्या ट्रिकपासून एक्झामपर्यंत याची तयारी कशी ठेवायची ह्या सर्व ट्रिक मी याच्यामध्ये सांगणार आहोत. पण तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे आणि लक्षपूर्वक ऐकायचं आहे की सर काय सांगून राहिले. तर मी सुरुवात काय केली 10चा घातांक 12 इथून सुरुवात केली 10⁻12 10⁻9 10⁻6 10⁻3 लिहिले कसे पहिले 12 त्याच्यामध्ये वजा केले 3 म्हणजे मायनस केले 3 मग आला 10⁻9 10⁻9 ला मायनस केले 3 10⁻6 10⁻6 ला मायनस केले 3 तर 10⁻3 आले. आता इथून पुढे कसं लिहायचं तर 10⁻2 10⁻1 ठीक आहे. आता इथं काय केले 1 1 मायनस केले लक्ष द्या 12 मग -3 9 -3 6 -3 3 त्याच्यानंतर -1 2 -1 1. आता याच्या पुढे हेच रिपीट करायचं हेच जे राईट साईडनं लिहायचं काय 10⁻−1 10⁻−2 10⁻−3 10⁻−6 10⁻−9 ठीक आहे 10⁻−9 10⁻−12 ठीक आहे. आता हे तुम्ही लिहिलं याला प्रिफिक्सेस म्हणतो प्रिफिक्सेस किंवा मल्टिपल म्हणतो आपण प्रिफिक्सेस किंवा मल्टिप्लायर. लक्ष द्या हे जे लिहिले तुम्ही याला आपण म्हणतो मल्टिप्लायर. याच्यावर क्वेश्चन येते आता मी विचारणार तुम्हाला क्वेश्चन तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जर लक्ष दिलं त्याचे क्वेश्चन समजतात तुम्हाला. मल्टिप्लायर किंवा प्रिफिक्सेस म्हणतो आपण. तर हा जो आहे याला आपण म्हणतो टी त्याच्यानंतर हा आहे जी ठीक आहे याला आपण जी म्हणतो. त्याच्यानंतर हा जो आहे याची एक ट्रिक सांगितली तुम्हाला काय आहे ट्रिक सांगा बरं याची ट्रिक काय कोण सांगते तेजी में कह दे देसी सेंटी मिली है ना. प्रीवियस क्लास मध्ये सांगितलं होतं तेजी में कह दे देसी सेंटी मिली मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई ही याची ट्रिक होती. लक्ष द्या मी याच्या अगोदर तुम्हाला हे ट्रिक सांगितली होती कोणती तेजी में कह दे देसी सेंटी मिली मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. तो पहिला जो आहे तो टेरा आहे याला आपण टेरा म्हणतो. दुसरा जो आहे तो आहे गिगा त्याच्यानंतर 13 गिगा है ना. त्याच्यानंतर काय ते सांगा बरं जरा मेगा ठीक आहे हा जो आहे मेगा 13 गिगा मेगा ठीक आहे. त्याच्यानंतर आहे किलो इथं काय ते किलो. त्याच्यानंतर पुढचा हेक्ट्या है ना. त्याच्यानंतर डेसी नंतर सेंटी नंतर मिली ठीक आहे. त्याच्यानंतर मायक्रो नॅनो है ना मायक्रो नॅनो त्याच्यानंतर पिको त्याच्यानंतर काय ऑटो. हे तुम्हाला प्रीवियस क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं ठीक आहे. तर याला लिहायचं कसं तुम्ही मी ते समजून सांगितलं आणि याची ट्रिक सांगितलं होतं मी काय ते जी में कह दे देसी सेंटी मिली मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. या ट्रिकवर तुमच्या सगळेच्या सगळे मल्टिप्लायर लक्षात आले 100% तुमच्या लक्षात आले असतील मल्टिप्लायर. आता हे मल्टिप्लायर आपल्या नोट्समध्ये मी ओपन करतो. आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पहा इथे हे मल्टिप्लायर मी शिकवले आहे तुम्हाला ठीक आहे. पहिला जो आहे तो आहे टेरा दुसरा काय गिगा ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे मेगा त्याच्यानंतर किलो नंतर हेक्ट्या नंतर डेक्या डेसी सेंटी मिली मायक्रो नॅनो पिको फेमटो आणि ऑटो. तर ह्या सगळ्या क्वांटिटी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्टार्ट पहा कसं झाला 10⁻12 10⁻9 10⁻6 10⁻3 याच्यामध्ये किती किती झाले -3 मायनस झाले. त्याच्यानंतर इथे येईल 2 त्याच्यानंतर 1 इथे येईल -1 -2 -3 हे सेम टू सेम इकडे जसं झालं आपण तसं इकडे जातो. आणि कोणाला काय म्हणतात आता तुम्हाला पाठ करायचं आहे. हे पाठ करायसाठी तुम्हाला सांगितलं होतं की हा आहे ते हा आहे जी हा आहे मे तेजी मे के हे दे है ना देसी सेंटी मिली याला तसं तसं वाचायचं देसी सेंटी मिली ते जी मे के हे दे
हे के हे दे, डेसिसेंटी मिली, मीना, हे झालं मीना, हे 2 वर्ड आले मीना, पिको के साथ फिर से ऑटो में गई. हे ट्रिक होती तुम्हाला ह्या क्वांटिटी प्रिफिक्सेस मल्टिप्लायर लक्षात ठेवण्याचे. कारण की जेव्हा असे प्रॉब्लेम येतात की नाही, असे प्रॉब्लेम आले, न्यूमेरिकल आले, तर तुम्हाला एम-सी-क्यू मध्ये काहीच सुचत नाही. काय लक्षात ठेवा, रट्टा मारला तरी समजत नाही, सुचतच नाही काय वेळेवर. तर मग अशा वेळेस अशा ट्रिक ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतात. आता काही विद्यार्थी असे आहेत की सर आम्हाला ट्रिकची काहीच गरज नाही आहे, आम्ही बिना ट्रिकचेच पुरे पाठ करतो. मग असे करतात काही विद्यार्थी. काय टेरा गिगा मेगा, किलो हेक्टा डेका, डेसिसेंटी मिली, मायक्रो नॅनो पिको फेमटो ऑटो. बरं झालं त्याच्या पाठ. प्रिफिक्सेस पाठ झाले. आता विचारा म्हणते सर प्रिफिक्सेस कसा पाहिजे. ठीक आहे. आता या प्रिफिक्सवर पुढचा क्वेश्चन पहा. त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही स्वतः देऊ शकता. पहिला क्वेश्चन. तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे की 50 एम-एम म्हणजे किती मीटर होते? 50 एम-एम म्हणजे किती मीटर होते? तर लक्ष द्या. 50 एम-एम है ना? 50 एम-एम म्हणजे किती मीटर होते? तर एम-एम म्हणजे पहा इथं 50 एम-एम जो आहे तो इथं गेला. है ना? मिलीमीटर म्हणतो ना आपण मिलीमीटर. तर 50 एम-एम म्हणजे इथं पहा याचा रेज टू पॉवर किती आहे? -3. त्याचा आन्सर आला 50 × 10⁻³ 50 × 10⁻³ कारण इथं दिलेलं आहे एम-एमचा मीटरमध्ये जर आन्सर आणायचा असेल तर आपल्याला याचा जो मल्टिप्लायर आहे तो लिहावा लागते. ठीक आहे, कन्व्हर्टेड व्हॅल्यू. आता पुढचा क्वेश्चन पहा. सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. पण सेंटीमीटर पहा किती दिलेला आहे? सेंटीमीटर दिलेला आहे 12. लक्ष द्या रे इकडे. 12 सेंटीमीटर दिलेला आहे 12 सेंटीमीटर. तर 12 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर 12 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी इथं पहा सेंटीमीटर. सेंटी कुठं आहे का इथं? हे बघा. आहे ना सेंटी. तर हा सेंटीचा मल्टिप्लायर किती आहे? 10⁻². तर हे तुम्हाला आन्सर चूज करायचं आहे. तुम्हाला काहून एवढे शॉर्टकटमध्ये दिलेले आहे? कारण की ऑप्शन असतात. तुम्हाला हे ऑप्शन काय करावे लागतात माहीत करून घ्यावे लागते. आज तुम्हाला हे सोपी काहून चाललं सध्या? कारण की याचं उत्तरच डायरेक्ट तुमच्या समोर ठेवलं आहे मी. पण हा चार्ट तुम्हाला इथं ठेवायचा आहे, इथं दिमागात. एक्झामच्या वेळेस तुम्हाला कठीण नाही गेलं पाहिजे. तर हा चार्ट दिमागात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितली. तेजी में कह दे देसी सेंटी मिली मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. याच्यावरून तुम्ही डायरेक्ट टेरा गिगा मेगा, किलो हेक्टर डेका, डेसिसेंटी मिली, मायक्रो नॅनो पिको फेमटो ऑटो. बस एवढे पाठ झाले की तुमची स्टार्टिंग इथून होते. 10⁻12 मग मायनस मायनस करत आणा. 3 वर आला 1 न घसरावा म्हणजे 3चा 2 आला, 2चा 1 आला. मग परत चालू करा इकडून इकडे. मग इथून परत -3 न वाढत चला. याच्यावरून तुमच्या ट्रिकनुसार लक्षात राहते आणि मग तुमच्या या सगळ्या क्वांटिटीत लक्षात जाऊन याचा आन्सर येऊ शकते. कदाचित आज पहिला क्लास असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना समजणारही नाही. कारण द स्टुडंट्स आर नॉट फॅमिलियर विथ द फॅकल्टी. काही विद्यार्थ्यांना माझा स्वभाव कसा आहे तो आतापर्यंत अजून फॅमिलियर झालेला नाही. पण तो स्वभाव फॅमिलियर झाल्यानंतर अंडरस्टँडिंग जी आहे ते विद्यार्थ्याची आणि विद्यार्थ्याला किती समजलं हे शिक्षकाला समजते काही वेळानंतर. एका दमानं समजत नाही. जसं तुम्ही पिक्चर पाहायला गेले. मूव्ही पाहायला गेले तर मधात जर एंट्री केली तुम्हाला समजतच नाही हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे आणि पिक्चर काय चालू आहे. परंतु तुम्ही जर समजा स्टार्टिंग पासून गेले तर तुम्हाला पुरा पिक्चर लक्षात येते. हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे, विलन कोण आहे. तर मग असाच विषय आपल्या क्लासचा आहे. हा क्लास आपला रिकनेक्ट होईल म्हणजे रिजॉइन होईल, रिस्टार्ट होईल. तेव्हापासून तुम्हाला सर्व लक्षात येणार. सध्या जे समजत आहे ते चालू द्या. ठीक आहे. जर समजा काही नाही समजलं नंतर कॉल करून विचारा. मी 100% तुमच्या सोबत आहो. आता पुढचा क्वेश्चन पहा. 5 केजी काय म्हटलेलं आहे? 5 केजी. ठीक आहे. 5 केजीला ग्राममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर पहा बरं 5 केजीला ग्राममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काय लिहाल तुम्ही इथं? केजी. केजी म्हणजे किलो. काय आहे? 10⁻³ 10⁻³ काय आहे? 3 आहे. बरं आता पुढचा आन्सर द्या. 5 मेगावॅट टू वॅट करायचं आहे. 5 मेगावॅट टू वॅट करायचं आहे. याचा आन्सर तुम्ही द्या आता. 5 मेगावॅटचं वॅटमध्ये करायचं आहे. प्रिफिक्स मल्टिप्लायर किती येणार? मल्टिप्लायर सांगा. हे जे आहेत हे प्रिफिक्सचे जात. ठीक आहे. तर आता आपल्याला मल्टिप्लायर पाहिजे याचा. सांगा काय येणार आन्सर? 5 मेगावॅटचं वॅटमध्ये पाहिजे तर याचा मल्टिप्लायर काय येणार? बोला पटापट लवकर. आन्सर द्या तुम्ही. किती येणार? 10⁻6. यस.
इथं आपल्याला यस करेक्ट आन्सर आहे. हे बघा मेगा वॅट आहे, इथं बघा मेगा दिसला मेगा. मेगाचा मल्टीप्लायर पहा इथं काय दिलेला आहे, मेगाचा मल्टीप्लायर दिलेला आहे 10⁶. तर याचा आन्सर येईल 5 इंटू 10⁶ वॅट. ठीक आहे, 10⁶ वॅट हे आन्सर याला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा याचा आन्सर द्या बरं. 150 पिको फॅरड टू फॅरड. 150 पिको फॅरड टू फॅरड. 10⁻⁻12. येस करेक्ट आन्सर आहे. कारण 150 पिको फॅरड आहे, याला फॅरड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला पिको फॅरडचा फक्त चार्ट पाहावा लागते. पिको फॅरडच्या वरती इथं काय -12 हे तुम्हाला समजण्यासाठी इथं हा चार्ट दिलेला आहे. पण त्या चार्टचं महत्व किती महत्वाचं आहे, तो चार्ट हे तुम्हाला समजलं पाहिजे. चार्ट जर माहित नसेल तर तुम्ही याचा आन्सर देऊ शकत नाही. बरं याचा आन्सर सांगा आता डायरेक्टली. 2 मायक्रो फॅरडचा फॅरड मध्ये 2 मायक्रो यस यस 10⁻⁻6. पहा तुम्ही आजच काही विद्यार्थी तर आजचा त्यांचा पहिलाच दिवस आहे, पण ते एकदम परफेक्ट आन्सर देऊन राहिले. म्हणजे त्यांना किती समजून राहिले हे लक्षात येते. करेक्ट आन्सर देऊन राहिले, कोणत्याही प्रकारची मिस्टेक न करता ते विद्यार्थी आन्सर देऊन राहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं गिगाहर्ट्झ याचा आन्सर सांगा. 7 गिगाहर्ट्झ टू हर्ट्झ. 10⁻⁹. 10⁻⁴ गिगाहर्ट्झ हर्ट्झ हे बघा 10⁻⁹. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काही 7 इंटू 10⁻⁹. ते बघा एवढे छोटे छोटे तुम्हाला न्यूमेरिकल येतात. फक्त तुम्हाला याच्यासाठी हा चार्ट पाठ करणं गरजेचं आहे. आणि चार्ट कसा पाठ करायचा आता तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे, अजूनही याची ट्रिक जी आहे ती तुम्हाला सुरुवात कशी लिहायची ते सांगितलेली आहे. कसं लिहायचं, 10⁻12 याच्यात 3 मायनस करा, 10⁻9 याच्यात 3 मायनस करा, 10⁻6 याच्यात 3 मायनस करा, 10⁻3 याच्यात 3 मायनस करायची नाही. आता इथून 10⁻2 एक एक मायनस करायचं, 10⁻1. ठीक आहे, 10⁻1. त्याच्यानंतर पुढचा आता हे जे आहे यालाच रिव्हर्स करा. रिव्हर्स म्हणजे सगळ्या मायनस मायनस व्हॅल्यू टाका. तर सेम टू सेम येईल. फक्त सुरुवात करायची इथून. ते जी है ना, ते जी मे. त्याच्यानंतर के हे दे है ना, इथं आला टेरा गिगा मेगा किलो हेक्टर डेसी. बस हे ट्रिक आहे. क्या है दे, मग तर डेसी सेंटीमिली. डेसी सेंटीमिली तर तुम्हाला माहित आहे, डेसी सेंटीमिली. आता डेसी सेंटीमिली हेच मायनस मध्ये जा, इकडून रिव्हर्स घेऊन जा, म्हणजे एवढ्या याच्यावरच तुमचं पाठ होऊन जाते. ठीक आहे, तर हे ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर असे न्यूमेरिकल तुम्हाला 1-1 2-2 मार्काचे येते, ते तुमचे पाठ होऊन जाते. ठीक आहे, ते तुम्ही दिलेले करेक्ट आन्सर आहे. इथं जे आहे तुमचे करेक्ट आन्सर इथं आलेले आहेत. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. 1-1 मार्क्सचे तुम्हाला हे प्रॉब्लेम येते. दुसरी एक गोष्ट, तुम्ही कॅल्सीचा यूज करू शकता. कॅल्सी असते इंजिनिअरिंग कॅल्सी. ठीक आहे, पॉलिटेक्निक कॅल्सी, टेक्निकल कॅल्सी भेटते. ठीक आहे, तर त्या कॅल्सीचा यूज तुम्ही करून हे कॅल्क्युलेट करू शकता. याच्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये अजूनही काही न्यूमेरिकल्स आहेत जे बाकी आहेत, ते न्यूमेरिकल्स आपण घेणार आहोत. ठीक आहे, हा क्लास रिपीट पण होणार आहे तुमचा. आता पुढचं अजून काही न्यूमेरिकल्स याच्यामध्ये बाकी आहे, त्याचा आन्सर तुम्ही द्या. हे पुढचे न्यूमेरिकल्स आहेत. पहिला जो आहे 2.5 kg. ठीक आहे, 2.5 kg याचं जे आन्सर आहे, याला थोडंसं आहे की नाही तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी हे मिटून टाकतो है ना, म्हणजे आता तुम्ही इझिली आन्सर देसाल. कारण की आता तुम्हाला जर आन्सर माहित असलं, तर तुम्हाला जर तुमच्या समोर आन्सर दिले तर तुम्ही तर डायरेक्ट आन्सर देसाल. आता सांगा याचा आन्सर काय. 2.5 kg ला ग्राम मध्ये करा. यस 10⁻, बोलत चला बोलत चला बोलत चला. यस 10⁻9 6 3. आता तुमचे आन्सर काहून चुकून राहिले माहिती आहे काय, त्याचं कारण आहे. तुमचे जे उत्तर चुकण्याचं कारण काय की तुमच्या समोर तो चार्ट नाही आहे. चार्ट आता तुमच्या दिमागामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. वेळ घ्या,
वेळ लागला तर चालते, पण प्रयत्न करा की त्या चार्टवरून आन्सर द्यायचा. ठीक आहे. आता ते ट्रिक लक्षात ठेवावं लागते तुम्हाला आता. आता चार्ट नाही, आता ट्रिक लक्षात ठेवावं लागते. बोला बरं पुढं. 4 इंटू 10 रेज टू पॉवर मेगावॅटला वॅटमध्ये कन्वर्ट करा. 10 to the power 6. यस, 10 टू द पॉवर 6 करेक्ट आन्सर आहे. त्याच्या आता गिगाहर्ट्झ 5 इंटू किती होणार? 5 into 10 to the power 9. यस, 10 टू द पॉवर 9 है ना. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागते बरं. चार्ट जिथपर्यंत माहित नाही तिथपर्यंत तुम्ही आन्सर देऊ शकत नाही. सेंटीमीटर 15 सेंटीमीटर 15 इंटू सांगा 10 रेज टू पॉवर देशी सेंटी मिली. 15 minus 2. यस, -1 नाही, चुकला आन्सर. -2 करेक्ट आन्सर आहे. -2 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. हा होते, चुकणार, तुमचा थोडासा मिस्टेक होणार, पण आन्सर तुमचा करेक्ट येणार. चला ठीक आहे. 90 इंटू 10 रेज टू पॉवर mm ला करून दाखवा. मिलीमीटर, मिली 90. मिली 90 into the power minus 90 इंटू 10 3. यस करेक्ट आन्सर आहे -3. ठीक आहे, -3 मीटर. मायक्रो 100 मायक्रोफॅरेड 100 इंटू 10 10 to the power 10 to the power minus 6. -6 करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 1200 मायक्रोफॅरेड 1200 10 मायक्रोफॅरेड to the power 10 to the power minus 9. 1200 गुणेला 10 चा पॉवर -9. सेम सेम हा इथं नॅनो आहे, नॅनो नॅनो आहे, एन नॅनो फॅरेड आहे ना. तर 10 रेज टू पॉवर -9 एन बरोबर. त्याच्यानंतर आहे पिको फॅरेड 1500 पिको फॅरेड है ना. तर पिको पा सगळ्यात शेवटून 2 नंबरवर येते पिको. Minus 1500 मायनस 12. यस -12. तर या हे जे तुम्ही उत्तर दिले सर्व, बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. माझं लक्ष होतं कोणाचे माईक ऑन आहे, कोण कोण उत्तर देऊन राहिलं, हे सगळं आमचं लक्ष असते. तर याचा सर्व श्रेय जे आहे ते तुम्हाला स्वतःला जाते, जे उत्तर दिलं तुम्ही. कारण की तुम्ही स्वतःच काय केलं, मेमराईज केलं की याला कसं लक्षात ठेवायचं है ना. आणि एवढ्या कमी वेळेत तुम्ही जर मेमराईज करून राहिले तर लक्षात घ्या की तुमचा रिझल्ट एकदम चांगला आणि बेस्ट लागणार आहे. तुम्ही कमी वेळेमध्ये एवढा चांगला अभ्यास करून राहिले, तुमचा मेमराईज करून राहिले. काही विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. सध्या जिथपर्यंत तुमचं सगळं हे मेमराईज होत नाही ना, पूर्ण मेमराईज होत नाही, क्लिअर होत नाही, तिथपर्यंत तुम्हाला सध्या पाहूनही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पाहून पण उत्तर दिलं, याचा आन्सर दिलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. याचं पाहून उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पण मला तरी असं वाटते की तुम्ही जर प्रिफिक्सेसचा टेबल पाठ केला तर गॅरंटेड सांगतो तुम्हाला दुसऱ्या कशाचीही गरज नाही आहे. सर्वात महत्त्वाचा काय आहे, हा प्रिफिक्सेस आणि मल्टिप्लायरचा टेबल पाठ करणं. आणि मल्टिप्लायरचा टेबल पाठ करण्याची ट्रिक हे तुम्हाला अगोदर सांगितली आहे. तरी सुद्धा अगदून मी एक वेळा समजून सांगतो, म्हणजे तुमचा हा परमनंट टेबल लक्षात राहिला पाहिजे. स्टार्ट करतो आपण 12 पासून. 12 मध्ये मायनस करा तर इथं आला 9 3 -3. इथं म्हणजे -3 करा 6 आला, -3 आला 3 आला है ना. 3 3 चा वजा करा, -3 -3 -3 करत जा तर तुमचे हे 3 पर्यंत आले. त्याच्यानंतर इथून एक -1 करा, इथून -1 इथून -1 तर इथं आलो. इथूनही -1 करा तर इथं आला काय -1. ठीक आहे. तर आता हा सेम टू सेम इकडे जसं लिहिलं हे इकडे द्यायचं बस. आणि इकडे असं वाढत जाईल. मग इथं काय केलं आपण पहा, -3 -2 -3 -3 मध्ये अजून करा, प्लस करा 3 तर इथे 6 आला, +3 करा 9 आला, +3 करा -12 आला, +3 करा -15 आला, +3 करा -18 आला. अशी ही व्हॅल्यूज आल्या. ठीक आहे. आता या व्हॅल्यूज आल्यानंतर हे जे वरचं समजलं तुम्हाला, जे रेज टू पॉवर आहे ते प्रत्येकाला समजलं असेल, गॅरंटीड सांगतो मी. रेज टू पॉवर प्रत्येकाला समजलं असेल. यस ऑर नो, हो किंवा नाही? Yes, हा sir. हा. आता Yes, sir. आता याची ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती की याला असं लक्षात ठेवायचं. हो ठीक आहे, ठीक आहे. याची ट्रिक तुम्हाला सांगितली होती की ते जी मे ठीक आहे के हे दे. ठीक आहे. देशी सेंटीमिली
मीना, मीना, हे दोन्ही एकातच. पिको के साथ हा एकटा येईल. पिको के साथ फिर से ऑटो में गई, फिर से ऑटो में गई. आता ह्या ट्रिकमुळे काय होते, की तुमच्या ह्या सगळ्या जेवढ्या क्वांटिटी ना, माईक बंद करा पहिले. कोणाचा माईक चालू आहे मला माहिती आहे. पियुष, माईक बंद कर, नाही तर मला बंद करावं लागेल. हां. तेजी में कह दे, 10 सेंटी मिली, मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. या ट्रिकनुसार माहिती आहे का, सगळ्या क्वांटिटी तुमच्या पाठ झाल्या. ते काय बडबड करू राहिला, काही घेणं-देणं नाही आपल्या. पण असं बडबड केल्यामुळे काय होते, की पूर्ण लर्न होते. अरे वाह! ते म्हणजे काय? ते म्हणजे 13. जी म्हणजे काय? किगा. मे म्हणजे काय? मेगा. के म्हणजे काय? किलो. हे म्हणजे काय? हेक्ट्या. दे म्हणजे काय? डेक्या. त्याच्यानंतर डेसिसेंटी मिली हे तर आहेच. मी म्हणजे काय? मायक्रो. त्याच्यानंतर ना म्हणजे काय? नॅनो. पिको तर आहेच. फेमटो, फिरसे म्हणजे फेमटो आणि ऑटो म्हणजे ऑटोच. झालं. याच्यावरून तुम्ही लिहू शकता टेरा, गिगा, मेगा. त्याच्यानंतर किलो, हेक्टा, डेका, डेसिसेंटी मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेमटो, ऑटो. म्हणून हे ट्रिक पहिल्यांदा मी बरोबर लक्षात म्हणजे समजून सांगितली नाही. कारण जिथपर्यंत तुम्हाला समजा ठोकर लागत नाही तिथपर्यंत लक्षात येत नाही. आता तुमच्या 100% समजलं असेल, की आपल्याला हा टेबल पाठ करणं गरजेचं आहे. हा टेबल जर तुम्ही तुमच्या दिमागामध्ये स्कॅन करून ठेवला, तर एक्झामच्या वेळेस असे प्रश्न आले, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता तुम्ही म्हणसाल, "सर एक्झामच्या वेळेस तर हे सगळे येतील का?" नाही. एक्झामच्या वेळेस तुमचा पेपर जो आहे तो 70 मार्काचा असते. त्या 70 मार्कापैकी 1 मार्कालाच फक्त या टॉपिकवर येईल. का 4-4 क्वेश्चन विचारतील का तो एका टॉपिकवर? नाही. कोणताही एकच मार्काचा प्रश्न येऊ शकते. आणि त्या एका मार्कासाठी तुम्हाला काय करावं लागून राहिलं माहिती आहे काय? त्या 1 मार्क्स कमवण्यासाठी तुम्हाला एवढा टेबल पाठ करावा लागते. हे लक्षात ठेवा. किती महत्त्व आहे. एम-सी-क्यू आणि ऑनलाईन एक्झामचं हे तुम्ही लक्षात घ्या, की 1 मार्क, 1 मार्क्स फॉर गेटिंग 1 मार्क्स यू नीड टू लर्न 1 टेबल. एक टेबल पाठ करावं लागते आणि त्याच्या सगळ्या क्वांटिटी पाठ करावं लागते. विचार करा. हेच जर 4 मार्काचा क्वेश्चन असला ना, थेअरीमध्ये लिहायचा. 4 मार्काचा थेअरीमध्ये क्वेश्चन लिहायचा असला, तर याच्यापैकी समजा तुम्ही एवढ्या लिहिल्या, तर कमीत कमी 2 तर भेटेल. 2 तर भेटेल. 4 नाही तर एवढं लिहिलं समजा, एवढं लक्षात राहिलं. पण याच्यामध्ये तुम्हाला सगळंच लक्षात ठेवावं लागते. ते किती मार्काला? 1 मार्काला. म्हणून बेसिक सायन्स ऑनलाईन एक्झाम थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. विद्यार्थ्याला टोपो मारू शकत नाही. देवाचं नाव घेऊन चालू द्या, असं करू शकत नाही. तुम्हाला व्यवस्थितरित्या या विषयाचा अभ्यास करणं आहे. जर तुम्ही अभ्यास केला नाही, तर तुमची गाडी पटरीच्या खाली येण्याची शक्यता आहे. मॅथमॅटिक्स तर तुम्ही करून घेसाल, कारण पहिले झालेलं आहे. इंग्लिश तर तुम्ही करूनही घेसाल, कारण इंग्लिशची अवेअर आहे. बेसिक सायन्स हा थोडासा तुमच्यासाठी का अवेअर नाही आहे? तुमचं झालेलं आहे. परंतु ऑनलाईन एक्झाम तुम्ही कधी दिली आहे का हे सांगा. दिली आहे का तुम्ही खरं सांगा. ऑनलाईन एक्झाम दिली आहे का कधी? नाही. ऑप्शनल ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला नाही कठीण सर. जाते. यस, ऑनलाईन ऑप्शन एक्झाममध्ये तुम्हाला थोडंसं कठीण जाते, हे लक्षात ठेवा. म्हणून या विषयाकडे तुमचं लक्ष देणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही काय शिकले? तर मल्टिप्लायर. काय शिकले? मल्टिप्लायर. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये काय शिकले तुम्ही? मल्टिप्लायर. ठीक आहे. अजून एकदा तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. त्या क्वेश्चनचा आन्सर द्या. जर समजा मी म्हटलं 100 नॅनो याचं फॅरेडचं आन्सर कन्व्हर्ट करा. तर कसं करसाल? मल्टिप्लायर शोधा याचा. नॅनोचा मल्टिप्लायर. यस. याचा मल्टिप्लायर काय येणार? 10 to the power minus 9. येस. 10 raised to the power minus 9. Minus 9. करेक्ट. 10 रेज टू पॉवर द -9 हे याचं करेक्ट आन्सर आहे. -9. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 गिगाहर्ट्झ. 5 गिगाहर्ट्झ याचा मल्टिप्लायर सांगा. 5 गिगाहर्ट्झ याचा मल्टिप्लायर. 10 to the power 9. 9. आता मला नाही वाटत की तुम्हाला हा चार्ट आता तुमच्या लक्षात राहणार नाही. हा चार्ट प्रत्येकाच्या लक्षात राहील. प्रिफिक्सचा हा प्रिफिक्स आणि मल्टिप्लायरचा चार्ट आपण आजच्या क्लासमध्ये शिकलो. अरे याच्यामध्ये 1 मार्काचा तर 100% विचारणारच तुम्हाला एक्झाममध्ये. ठीक आहे. हॅलो, माझा आवाज रिपीट कसा आला? माईक बंद करा. दीपाली, माईक बंद करा तुमचा.
त्याच्यामुळे कसं तुम्ही ते याच्यावर ऐकता की नाही त्याच्यामुळे तो आवाज रिपीट येते. तेच तर म्हणालो माझा आवाज कसा रिपीट झाला. तर ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये तुम्ही काय शिकले? तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही शिकले की प्रिफिक्सेस आणि त्याची मल्टिप्लायर याचा येणारा 1 मार्काचा न्यूमेरिकल हा आपण आजच्या क्लासमध्ये शिकलो आणि आज आपण इथंच थांबू. उद्याच्या क्लासमध्ये आपण पाहणार महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे युनिट आणि सिस्टीम इंटरनॅशनल. इंटरनॅशनल युनिट्स कसे असतात, त्याचं फुल फॉर्म कसं लिहायचं, हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. आज आपण इथंच थांबू. उद्या आपण परत 6:30 वाजता भेटणार आहोत. आता थोडासा स्टुडंट आपले रेग्युलर येण्यासाठी थोडासा आपला टाईम जो आहे तो क्लासचा कमी आहे. क्लास रेग्युलर चालू झाला, स्टुडंट जर समजा व्यवस्थित यायला लागले, तर मग आपण आपला क्लास 1 तासाचा आपला क्लास 45 मिनिटचा आपला क्लास होत जाणार. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही डाऊट, कोणाला जर विचारायचं असेल तर विचारू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम इथे क्लिअर करू शकता.